परिषदेत एखादा मंत्री बोलत असताना मध्ये बोलणं चुकीचं आहे. राष्ट्रवादीचे नेते तटकरेंकडून धनंजय मुंडेंना कानपिचक्या. सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं अयोग्य आहे. गुंगी गुडियावरून पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर. पोस्टशी संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन. पृथ्वीराज चव्हाण यांचं ट्विट. काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका आहे. राजकारणामध्ये टीका सहन करता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्या. गुंगी गुडियावरून संजय राऊतांचा निशाणा. सुनेत्रा पवार प्रशासनामध्ये प्रभावीपणाने काम करत असून संजय राऊतांना ते माहिती नाहीये. त्यामुळे राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाहीये. राऊतांनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या वक्तव्याचा सुनील तटकरेंकडून समाचार. शब्दांचा उपयोग संयमाने करा. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यानं मुनगंटीवारांचा सल्ला. बहिणी समान उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या महिलेचा अपमान केल्याची मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची सपकाळांवर टीका. अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ. प्रसाद लाड यांचा इशारा. हर्षवर्धन सपकाळांना काळं फासा. 1 लाखांचं बक्षीस मिळवा. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. सपकाळांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही. प्रशांत पवार यांचा इशारा आहे. मी पवार राहुल गांधींना पत्र पाठवलं. 24 तास वाट पाहू. 24 तासानंतर त्यावर ऍक्शन घेतली जाईल. नाहीतर कार्यकर्ते जाऊन सरळ त्यांना करतील. संजय काकडेंचा पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळांना इशारा. गुंगी गुडिया बोलणं हे नालायकपणाचं लक्षण आहे. हर्षवर्धन सपकाळ डोक्यावर पडलेले आहेत. संजय राऊतांचे सख्खा भाऊ आहेत. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळ आणि स्वयंघोषित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून भुरसटलेल्या विचारांचं प्रदर्शन. अशा विचारांचे नेते महाराष्ट्रात आहेत ही शोकांतिका आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांची टीका. नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन. काँग्रेसने सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया म्हणून केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आंदोलन. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरातील व्हेरायटी चौकात निदर्शनं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे नाशिकमध्येही पडसाद. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस विरोधात घोषणाबाजी. नाशिकमधील शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं निदर्शन. नांदेडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी गुंगी गुडियाच्या वक्तव्यावरून आक्रमक. हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांची माफी मागावी. अन्यथा सपकाळ यांना राज्यभरात फिरू देणार नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा इशारा. अजित पवारांची राष्ट्रवादी आज काँग्रेस विरोधात मुंबईतील काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करणार. काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यावरील गुंगी गुडिया टीकेनंतर राष्ट्रवादी चांगलेच आक्रमक. जिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी आंदोलन केलं जाणार. लातूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारत वक्तव्याचा निषेध. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडमध्ये. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष निवड अखेर जाहीर. महिला अध्यक्ष म्हणून वैशाली नागवडे यांना संधी तर युवक अध्यक्ष म्हणून निखिल ठाकरेंची नियुक्ती. देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते निवडीचं पत्रक देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 1 प्रदेश अध्यक्ष आणि 2 कार्याध्यक्ष देण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांची माहिती आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 1 कार्याध्यक्ष तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 2रा कार्याध्यक्ष नेमण्याची तयारी. पक्षातील फेरबदलांनंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. कपिल सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य. आम्ही काल दिवसभर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांसमोर होतो पण आम्हाला न्याय काही केला मिळत नव्हता. बुंदी आमच्या ताटात केव्हा पडते त्याचीच आम्हाला प्रतीक्षा आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. कल्याण सत्र न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंची व्हीसीद्वारे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं. 2009 मध्ये दिवंगत नेते वसंत डावखरेंनी कल्याण न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता.
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपेंसह 5 जणांवर खटला। गेल्या तारखेला उद्धव ठाकरेंच्या व्हीसीद्वारे जबाबासाठी त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता। ठाकरेंच्या सेनेचे विनायक राऊतांचं कौटुंबिक वादाचं प्रकरण काल कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण। आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहे। जनतेची कामं करा, मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या। एकनाथ शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण सेवक आहोत, मालक नाही। शिंदेंचा नगरसेवकांना कान मंत्र आहे, मालक बनाल तर पुढील निवडणुकीमध्ये 9-2-11 व्हाल। केडीएमसी मधील पक्षातील नगरसेवकांना शिंदेंचं मार्गदर्शन। शिंदेंनी नगरसेवकांना दिलेल्या कान मंत्रानंतर मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांची आज बैठक आहे। संध्याकाळी 5 वाजता शिवसेना कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार। सिद्धिविनायक मंदिर कथित दानचोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश। उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे। 5 वर्षांमध्ये दानातून आलेल्या पैशांचे दागिन्यांचे ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे। संसदेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ। लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब आहे, तर संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी संसद परिसरामध्ये अमित शहांविरोधात विरोधकांचं आंदोलन। अमित शहा जबाब दो, विरोधकांच्या घोषणा। शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि अमित शहांची बैठक सुरू आहे। राहुल गांधींच्या भेटीनंतर किरण रिजिजूंकडून शहांची भेट। सभागृहातील गदारोळावरून रिजिजू आणि राहुल गांधींमध्ये चर्चा। राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर किरण रिजिजू यांची शहांसोबत बैठक। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्यानं संसदीय समिती आक्रमक। मार्क झुकरबर्गला माफी मागावी लागेल। निशिकांत दुबेंची प्रतिक्रिया। माफी आणि दोषींवर कारवाईसाठी मेटाला 3 दिवसांची मुदत आहे। फेसबुकचा सेफ हार्बर दर्जा रद्द करण्याचा सरकारचा थेट इशारा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या बैठकीला सुरुवात। अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी बैठक सुरू। दिपके तसेच सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह इतर सहकारी देखील उपस्थित आहेत बैठकीला। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या 2 दिवसीय बैठक असणार आहे। नितीन गडकरींचे डीप फेक आणि एआय निर्मित मजकूर हटवण्याचे मुंबई हायकोर्टाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना आदेश आहेत। E20 इंधनाशी गडकरींचा खोटा संबंध जोडणारी दिशाभूल करणारे मजकूर केल्यानंतर हायकोर्टाचे आदेश आहेत। न्यायालयाकडून व्यक्तिमत्व हक्क आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यावर भर आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी। दिल्लीतील जंतर मंतरवरती 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात आंदोलन। आंदोलनासाठी जंतर मंतरवरती आंदोलकांची गर्दी। आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचं समर्थन। भायखळ्यातील महापौर बंगल्यामध्ये सुविधांसाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार। एप्रिल 2026 मध्ये 3,40,00,000 रुपये खर्च केल्यानंतरही पुन्हा खर्च। सोयी सुविधांसाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च केला जाणार। पालिका प्रशासनाने 2,89,00,000 निविदा मागवल्यात। मुंबईकरांच्या पैशांचा महापौरांच्या लहरींनुसार वापर सुरू आहे। आदित्य ठाकरेंचा आरोप आहे, बंगल्याचं नूतनीकरण झालं असतानाही आता पुन्हा सुशोभीकरणाचा घाट घातला जातोय। म्हणूनच भाजपला मुंबई पालिका जिंकायची होती, आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईच्या महापौर निवासस्थानाच्या कामाबद्दल निविदा काढलेली नाहीये। निवासस्थानाच्या परिसरातील कामांबाबत निविदा आहे, महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण आहे। सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांवरती महायुतीची बाजी आहे। मागील निवडणुकीमध्ये बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपचा राजकीय डावपेच यावेळेस यशस्वी। जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक। अध्यक्षपदासाठी भाजपच्या राहुल लोणीकर यांचं नाव चर्चेत आहे। जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्याची त्यामुळे आता शक्यता वर्तवली जाते। कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी विशाखा राठोडचा UAE मधून भारतात प्रत्यार्पण। परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयाने सीबीआयची कारवाई आहे। पुण्यामध्ये आल्यानंतर विशाखा राठोडला ताब्यात घेण्यात आलं। करदात्यांना मोठा दिलासा आहे। आरबीआयकडून रेपो रेटच्या दरात कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25% कायम आहे। कर्जाच्या हप्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल नाही। मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून दावा। मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्टची गंभीर दखल। 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा अतिशय धोकादायक कालावधी असा पोस्टमध्ये उल्लेख होता। पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता।
बिहारमध्ये एनडीए सरकार मात्र नेतृत्व बदलणं गरजेचं आहे. बांकीपूरमधील विजयानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया आहे. राज्याचा विकास करण्यासाठी नेतृत्व बदला, प्रशांत किशोर यांचं तरुणांना आवाहन. हिंगोलीमध्ये ठाकरे सेनेच्या संपर्क प्रमुखाला कार्यकर्त्यांनी सुनावलंय. माणसं का चालली यांचं आत्मपरीक्षण करा, भाषणं ठोकून काहीच होणार नाहीये असं म्हणत कार्यकर्त्यांनी सुनावलं आहे. संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना बैठकीत कार्यकर्त्यांनी सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मुंबईतील तरुणांच्या आंदोलनानंतर बॅनरबाजी, मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे अशी बॅनरबाजी. तर शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान असा देखील बॅनरवर आशय आहे. सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेनझींसोबत संवाद साधणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती हे बॅनर लावल्याची चर्चा आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून फडणवीसांची 7 तारखेला आढावा बैठक. 7 तारखेची महासभा रद्द करून 8 तारखेला महासभा घेतली जाणार. आढावा बैठकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. पूर्ण घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून खड्डे बुजवण्याचं काम, प्रवाशांकडून कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची मागणी आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्याची बातमी TV9 मराठीनं दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं. शहापूरमधील सापगाव पुलावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. एसटी महामंडळाची बस खड्ड्यात आपटून बंद पडल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत. पुलाच्या मधोमध गाडी बंद पडल्यानं 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था. बस डेपोमध्ये 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे. बस चालकांची बस चालवताना मोठी कसरत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवाशांनाही त्याचा त्रास. बुलढाणामध्ये एसटी चालकाने रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ करत यावेळेस आपबीती सांगितलेली आहे. बुलढाणा ते सैलानी मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. शाळकरी मुलांना मोठी अडचण होतीये. अपघाताची शक्यता वर्तवली जाते. नाशिकच्या मनमाड बस स्थानकाच्या आवारामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. बस चालक आणि प्रवासी वर्गाला नाहक त्रास. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे.